नमस्कार मैत्रिणींनो, तर काल होता बुधवार आणि कालची 24 तारीख होती। दर बुधवारी आपलं उलन मॅट रांगोळीच्या मटेरियलचं बुकिंग असतं। तर या बुधवारी सुद्धा बुकिंग झालेलं आहे आणि पॅकिंग झालेलं आहे। तर यातले काही पार्सल जे आहे ते आपले सर्व्हिस मध्ये गेलेले आहेत। आता जे सर्व्हिस मध्ये गेलेले नाहीत हे पोस्टाचे आहेत, ते उद्या सकाळी पोस्टात डिस्पॅच होतील। पण आजची तारीख आहे 25 आणि आज आहे गुरुवार। मी आज व्हिडिओ काढत आहे। तर आज गुरुवारी ज्यांचं बुकिंग पडलेले म्हणजे काल बऱ्याच जणांनी पेमेंट केलेलं होतं। बुकिंग फक्त आपण दुपारी 2 तास घेतो, 11 ते 2 वाजेपर्यंत। तर काही जणांचं पेमेंट आलेलं होतं पण त्यांचे पॅकिंग करायला वेळ मिळाला नाही। तर त्यांचं जे आहे त्यांची ऑर्डर मी आज घेतलेली आहे गुरुवारी, आणि आजची जी ऑर्डर आहे ते उद्या डिस्पॅच होतील। म्हणजे त्यांचे पॅकिंग उद्या करणार आहे मी शुक्रवारी, आणि हे फक्त बुधवारचे पॅकिंग आहे। तर तुम्ही बघू शकता। आणि उद्या आहे शुक्रवार, उद्या पाईप क्लीनरचं मटेरियल आलेलं आहे। त्याचप्रमाणे शुक्रवारी पाईप क्लीनर फ्लॉवरच्या मटेरियलचं बुकिंग असतं आणि ट्रेसिंगचं बुकिंग असतं। तर तुम्ही बघू शकता हे इतके सारे आपले ऑर्डर आलेले। तर ह्याच्यामध्ये हे जे छोटे पार्सल दिसत आहे तर यात काही जणांनी फक्त पाईप क्लीनर्स घेतलेले होते, तर ह्यात काही जणांनी फक्त स्टिक घेतल्या। तर 1 किलोमध्ये 50 स्टिक बसतात, म्हणजे एका शिपिंगमध्ये तुम्हाला 50 स्टिक येतात। तर अशा प्रकारे आपण तुम्हाला पॅकिंग करून देतो। त्याचप्रमाणे आता बरेच जण म्हणतात की रेक्झिन, तर रेक्झिन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे। रेक्झिनचा ब्लॅक कलर काही जणांना चालत नाही म्हणून मी ब्राऊन कलर मागवलेला आहे। तर रेक्झिनचं जे काम आहे ते तुम्हाला ह्या बाजूने करायचं आहे, रब बाजूने, आणि ही इकडची बाजू आपल्याकडे पोलो कंपनीचं रेक्झिन आहे। तुम्ही एकदा सर्च मारून बघा, ब्रँड खूप चांगला आहे। त्यातल्या त्यात रेट सुद्धा एकदम रिझनेबल आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा अशा प्रकारे रेक्झिन आहे। आपलं शाईन पण करतं आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे। तर काही जणांनी आपल्याकडे रेक्झिन मागवलंय, पण रेक्झिनचं फरक काय आहे की रेक्झिनला वेट जास्त आहे, 750 ग्रॅम नुसतं रेक्झिनचं वजन आहे। तर त्याच्या सोबत तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही 100 ग्रॅमचा एक बंडल घेऊ शकता, किंवा तुम्हाला 1 मीटर नॉनवेन बेस फॅब्रिक, जे की आपलं सर्वात जास्त जातं नॉनवेन, सर्वांना माहिती आहे, मी प्रत्येक वेळेस दाखवत असते ब्रिज कलरचं। तर ते नॉनवेन आपलं सगळ्यात जास्त जातं। तर तुम्ही याच्यासोबत 1 मीटर, हे बघू शकता तुम्ही, हे आहे आपलं नॉनवेन। तर याच्यासोबत 1 मीटर एका शिपिंगमध्ये तुम्हाला नॉनवेन येतं। त्याचप्रमाणे उलन 1 किलोमध्ये तुम्हाला पर केजी शिपिंग आहे। आता बऱ्याच जणांना असं वाटतं की किलो म्हटलं म्हणजे पर केजी शिपिंग, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं एका शिपिंगमध्येच रेक्झिन येईल, एका शिपिंगमध्ये स्टिक येईल आणि एका शिपिंगमध्ये उलन येईल, पण तसं नाही आहे। तुम्ही जर 1 किलो उलन घेतलं तर त्याला 1 किलोची शिपिंग लागेल। तुम्ही 50 स्टिक घेतल्या तर त्याला पण 1 किलोची शिपिंग लागेल। अशी तुमची 2 किलोची शिपिंग होईल। तुम्ही 1 मीटर रेक्झिन आणि 1 मीटर नॉनवेन घेतलं तर ते 1 किलोचं लागेल, म्हणजे असे तुमचे 3 किलोचं शिपिंग होईल। पर केजी शिपिंग आहे। महाराष्ट्रामध्ये कमी आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर थोडेसे जास्त आहेत। 19-20 म्हणजे फक्त 10-20 रुपयाचा फरक आहे। तर तुम्हाला रेटिंग मी सगळे व्हॉट्सअपला पाठवेल, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला उलनची क्वालिटी सुद्धा आपली माहिती आहे। मी तुम्हाला वाटलं तर पुन्हा दाखवते, उलनची क्वालिटी दाखवते मी तुम्हाला आपल्या। हे बघू शकता, हा असा सुंदर असा मँगोचा, आंब्याचा सीझन चालू आहे, तर मँगो कलरला बरीचशी ऑर्डर आहे आणि मँगो कलर पण खूप छान आहे। तर तुम्हाला मी उलन दाखवते। उलन हे फर वूल आपण वापरतो आणि फर वूलची मटेरियल क्वालिटीज तुम्ही बघू शकता, जेणे की तुम्हाला झेंडूच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्याप्रमाणे हा इफेक्ट दिसतो। हे आहे फर वूल। तर ह्या प्रकारचं उल ते शाईन पण करतं। काही जणांनी उलन सुद्धा आपल्याकडनं बरंचसं, उलन आपलं खूप जातं। शेडिंग ह्यावेळेस बरेचसे होते, 27 ते 28 शेड ह्यावेळेस मी तुम्हाला अवेलेबल केलेले होते। व्हाईट कलर सुद्धा अवेलेबल केलेला होता। जर तुम्हाला आता बुकिंग करायचं असेल तर पुढच्या बुधवारी तुम्ही बुकिंग करू शकता। ज्यांना ज्यांना मटेरियल घ्यायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। ज्यांना ज्यांना आर्ट आणि क्राफ्टमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण घरी बसल्या व्यवस्थित त्यांच्या आवडतीच्या आणि त्यांच्या चॉईस प्रमाणे मटेरियल मिळेल। उलनचे 1 किलोमध्ये 9 कलर येतात, हे असे 9 बंडल बसतात। हा एक बंडल 105 ते 110 ग्रॅमचा आहे। आम्ही तुम्हाला मोजून देतो बरोबर। आणि हो, ज्यावेळेस तुम्हाला मी फोटो पाठवते, तुम्हाला जर उलन चेक करायचे, आता बरेच जण मला फोटो पाठवतात, ही पिशवी सहित तुम्ही वजन करत जा, कारण की आम्हाला पिशवी सुद्धा त्याच्यात कलेक्ट करावी लागते। पर केजी तुम्हाला शिपिंग चार्जेस बसतात। जर 1 किलोच्या वरती तुमचे पॉईंट गेले, 10च्या पुढे गेले तर तुम्हाला 2 किलोची शिपिंग लागते। म्हणून उलन जेव्हा आम्ही मोजतो तेव्हा पिशवी सुद्धा त्याच्यासोबत मोजली जाते। आता जर समजा तुम्हाला हे 1 किलो उलन आहे ना, तर डायरेक्ट पिशवी ठेवत जा, म्हणजे तुम्हाला समजेल। बऱ्याच बायका मला काय करताय की उलन
मोजून, मी इतका प्रामाणिकपणे बिझनेस करते की मी ज्यावेळेस उलन मोजते त्यावेळेस त्यांना फोटो पाठवते, पण त्याच बाया काय करतात, घरी त्यांच्या वजन काट्यावरती उलन मोजतात आणि पुन्हा मला पाठवतात की याच्यात 10 ग्रॅम कमी आहे तर 12 ग्रॅम कमी. तर त्यांना मला एक मेसेज द्यायचा आहे, पिशवीचं जे वेट आहे तेच तुमचं 15 ते 16 ग्रॅमचं आहे, ती सुद्धा त्याच्यात कलेक्ट केली जाते. जर तुम्हाला प्रॉपर 1 किलो पाहिजे असेल तर तुम्ही 2 किलोची शिपिंग देऊ शकता. मी तुम्हाला प्रॉपर 1 किलो देईन आणि पिशवीचं वजन 16 ग्रॅम वरती जाईल. फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्याची 2 किलोची शिपिंग लागेल. याची सर्वांनी हे खात्री करून घ्या, कारण की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो, घरी जाऊन ते वेट करतात. तुम्हाला जर वेट करायचं असेल, तुम्हाला जर विश्वास, म्हणजे मी तर घरात फोटो पाठवतेच तुमचा, ज्यांनी माझ्याकडनं उलन घेतलंय त्यांना मी फोटो पाठवतेच की त्यांचं 1 किलो भरलंय, 1.5 किलो, 2 किलो. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जर ऑर्डर केली तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या पॅकिंगचं वजन करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की मॅडमनी जे आपल्याला पाठवलंय ते बरोबर पाठवलेलं आहे. हॅलो, हे बघा, जर समजा कदाचित कसं असतं पॅकिंगमध्ये, म्हणजे 3-3, 4-4 किलोचं जर तुम्ही एक साथ उलन घेतलं तर पॅकिंग खूप असतं. अशा प्रकारे मी पॅक करून देते. एखादा बंडल, आता तुम्ही बघत असेल एवढं पॅकिंग आहे, एखादा बंडल नजर चुकीने मागे पडू शकतो 100 ग्रॅमचा. तुम्ही त्याचं वेट करून मला पाठवलं तर तुम्हाला 100 ग्रॅमचे 40 रुपये किंवा जे काही भरत असेल जो रेट प्रमाणे 100 ग्रॅम ते पैसे रिटर्न पाठवले जातात, किंवा तुमच्या पुढच्या पॅकिंगमध्ये आम्ही ते ॲड करून देतो. त्याच्यामुळे जर कदाचित कुठे कोणाचं काही झालं तर त्याचे सुद्धा आपण पैसे रिटर्न पाठवून देतो. आपलं जे पण काम आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे आहे. आणि हो, मला मान्य आहे की जगात भरपूर सारे फ्रॉड चालतात. तुम्ही घरी वेट करून बघा. मी स्वतः सांगते की तुम्ही उलन माझ्याकडनं 3-4 किलो घेतल्यानंतर पिशवी सहित वेट करा, जेणे की मी तुम्हाला जो फोटो पाठवते तोच तुमच्या समोरून येईल. आणि एखादा जर समजा 50-60 ग्रॅम कमी पडला असेल तर ते पण तुम्ही मला कळवू शकता, आम्ही तुम्हाला त्याचे पैसे रिटर्न करू. थँक्यू.